नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी कॉलवर म्हणत असते, सॉरी म्हटलं तर सगळं झालं का? हे एक्सक्यूजेस मी माझ्या क्लायंटला नाही देऊ शकत. संयमीलाही काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असतं आणि ती भैरवीच्या मागे, माऊ माझं ऐक ना प्लीज असं म्हणत असते. पण भैरवीचं मात्र लक्ष नसतं. भैरवी म्हणत असते, तुमच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे मी का सफर करू? मला ते काही माहीत नाही. तुम्ही काय म्हणाला होतात? मॅडम, आम्हाला तुमचा राग माहिती आहे. कुणालाही आम्ही डिले करू देणार नाही. सॉरी. मला प्रेझेंटेशन उद्याच्या उद्या पाहिजे. तुम्ही जागरण करा, नाही तर काहीही करा. अंडरस्टूड? कॉल संपल्यावर संयमी भैरवीला म्हणते, माऊ ऐक ना. त्यावर भैरवी म्हणते, बाळा मला खूप अर्जंट काम आहे गं, मी बोलते तुझ्याशी नंतर. ओके? अगं, विंगोर्ल्याच्या प्रॉपर्टीचं डील होणार आहे उद्या. मला इम्पॉर्टंट रिपोर्ट द्यायचा आहे आणि तो उद्याच्या उद्या सबमिट करायचा आहे. आणि ती करिश्माला आवाज देऊन म्हणते, करिश्मा ताई जरा मला चहा ठेवता का? करिश्मा मात्र मोबाईलमध्ये बिझी असते आणि भैरवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. भैरवी पुन्हा विचारते, हॅलो, चहा देताय ना? त्यावर करिश्मा म्हणते, नाही, आणि म्हणू लागते, ह्यो माझा रेस्टिंग टाईम आहे. त्यावर भैरवी म्हणते, हा काय नॉनसेन्स प्रकार आहे? त्यावर करिश्मा म्हणते, कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 टायमाचं चहा आहे, 3 टायमाचं नाही. त्यावर भैरवी करिश्माजवळ जाऊन म्हणू लागते, काय हो, आज एक्स्ट्रा पैसे वाढवून दिले ना? मग जास्त न बोलता काम कराल का? त्यावर ती म्हणते, तुमचं करेल, बाकीच्यांचं नाही करणार. त्यावर भैरवी विचारते, का? बाकीच्यांचं का नाही करणार? त्यावर ती म्हणते, एकाचं केलं की 10 जणांचं करावं लागतं. त्यावर भैरवी म्हणते, मग चहाच तर करायचा आहे. त्यावर करिश्मा म्हणते, त्याचे पण एक्स्ट्रा चार्जेस पडतील. तेवढ्यात भैरवीला फोन येतो आणि ती फोनवर बोलत बोलत तिथून निघून जाते. संयमीचं मात्र बोलायचं राहूनच जातं. इकडे सगळेजण जेवायला बसतात. भैरवी सगळ्यांना पोळी वाढते. अशोक मामा जेव्हा पोळी घ्यायला जातात तेव्हा पोळ्या संपलेल्या असतात. त्यावर ते विचारतात, अरे पोळ्या संपल्या? आज एवढ्याच पोळ्या होत्या कॉन्ट्रॅक्टमध्ये? त्यावर भैरवी म्हणते, हो, पर हेड 2 पोळ्याच केल्या आहे तिने. त्यावर अशोक मामा म्हणतात, कमाल आहे, म्हणजे एखाद्याला जर चतकोर पोळी जास्त खावीशी वाटली तर तो काय दुसऱ्याच्या ताटातून काढून घेणार आहे? आणि ते विचारू लागतात, बरं त्या बाईला सांगितलं आहे ना की आपण एका घरात 6 माणसं आहोत, परत ती इरा येईल उद्या. मग नंतर म्हणतील, माणूस वाढला, पगार वाढवा, आणि तुम्ही वाढवाल. त्या पाण्याच्या वेळेस नाही 3,000 रुपये वाढवून दिले. त्यावर ईशान जोरजोरात हसू लागतो. अशोक मामा म्हणतात, गप रे, हसू नकोस. आणि ते म्हणू लागतात, नशीब पोळ्यांचा पापड नाही झाला आज. त्यावर सगळ्यांना हसू येतं. अशोक मामा म्हणतात, चला चला जेवायला लागा. पुढे ते म्हणतात, हे बघा, प्रत्येकाने 2-2च पोळ्या खायच्या आहेत. जास्त भूक लागली तर उपाशी राहायचं. शिस्त म्हणजे शिस्त. अशोक मामा अनिशला विचारू लागतात, ए अनिश, तुला आठवतंय तुझ्या लहानपणी आपल्याकडे पारूबाई होत्या? त्यावर अनिश म्हणतो, ऑफकोर्स आठवत आहे. तुम्हाला आठवत आहे, मी आणि दादानी एकदा त्यांच्यावर खोटी पाल टाकली होती. किती घाबरल्या होत्या त्या, आणि बाबांनी लई धुतलं होतं आम्हाला. त्यावर अशोक मामा म्हणतात, वांड होता तुम्ही, 1 नंबरचे वांड. अरे ती पारूबाई किती प्रेमाने किती मायेने करायची यांचं, आणि त्याचं यांना काहीच नव्हतं, नुसता छळ करायचे तुम्ही तिचा. त्यावर अनिश म्हणतो, बाबा छळायचं नाही हो, मस्ती. पुढे तो म्हणतो, बाबा तुम्हाला ती कुंदा मावशी आठवते? त्यावर अशोक मामा म्हणतात, आहा, काय चव होती त्यांच्या हाताला. वेणू सगळा स्वयंपाक करायची, पण आमटी मात्र कुंदा मावशीच्या हाताचीच लागायची. तिचा नवरा गेला आणि ती गावी गेली, परत ती आलीच नाही. तेवढ्यात अनिश म्हणतो, ईशान तुम्हाला माहिती आहे कुंदा मावशी काय मुरंबा बनवायची? मी आणि दादा बरण्या खात सुटायचो, नॉनस्टॉप खायचो आम्ही. हे ऐकून भैरवी मात्र डोक्याला हात लावते. त्यावर अशोक मामा म्हणतात, कुंदाबाई नुसती घरकाम करणारी बाई नव्हती, ती आपल्या एक कुटुंबाचा भाग होती. आणि अशोक मामांना फुलराणीची आठवण येते आणि ते म्हणतात, फुलराणीसुद्धा उशीर आली तर मी तुझा पगार काटेल असं मी तिला दम द्यायचो कित्येक वेळा. त्यावर अनिश म्हणतो, पण तुम्ही कधीही कापला नाही तिचा पगार. अशोक मामा म्हणतात, कधी जर मी ईश्वरकडे जेवायला गेलो तर तिला मी मुद्दामच जेवण बनवायला सांगायचो आणि तिकडून आल्यावर म्हणायचो, अरे मी तर ईश्वरकडून जेवून आलो, विसरलोच तुला सांगायला. आणि ते जेवण मी तिला घेऊन जायला सांगायचो. असो, आपली माणसं जेव्हा जवळ असतात ना तेव्हा त्यांची किंमत नसते आणि मग दुसऱ्याबरोबर नाईलाजाने जुळवून घ्यावं लागतं. तेवढ्यात भैरवी उठून येते आणि म्हणू लागते, तुम्ही जेवा बाबा,
मी मुलांना बाहेर घेऊन जाते. हे ऐकून अशोक मामा तिच्याकडे बघू लागतात. त्यावर भैरवी म्हणते, काळजी नका करू, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाईन. आणि ती संयमीला विचारते, समाज चल. त्यावर संयमी म्हणते, मला नाही जायचं आहे कुठेच. त्यावर भैरवी म्हणते, का? एरवी तर एक्सायटेड असते ना बाहेर जाण्यासाठी, आता काय झालं आहे? त्यावर संयमी म्हणते, माऊ मला नाही जायचं आहे. भैरवी म्हणते, ठीक आहे. आणि ईशानला म्हणते, ईशान तू चल. त्यावर ईशान म्हणतो, नाही, मी जर आलो आणि इराला समजलं तर तिला वाईट वाटेल. त्यावर भैरवी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जेव्हा पोटभर, मी बाहेर जाते. भैरवी जेव्हा जायला निघते तेव्हा अनिश तिला आवाज देतो आणि म्हणतो, थांब भैरवी. त्यावर भैरवी म्हणते, वाटलंच होतं, तुझंही काहीतरी म्हणणं असेलच, तुझ्या बाबांसारखं. त्यावर अनिश म्हणतो, हो आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू एकटी नको जाऊस, मी पण येतो. आणि तो अशोक मामांना म्हणतो, बाबा आम्ही जाऊन येतो. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे. संयमी आणि ईशान अशोक मामाकडे बघत असतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, ए बघताय काय माझ्याकडे? काय आहे, त्यांचं नवीन नवीन लग्न झालं आहे ना, म्हणून मी त्यांना काही बोललो नाही. चला जेव्हा तुम्ही. इकडे ईशान अशोक मामांना नवीन टेक्नॉलॉजीबद्दल सांगत असतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे पण पासवर्ड कसा लक्षात राहील माझ्या? त्यावर तो म्हणतो, आजोबा हे बघा इकडे फॉरगॉट पासवर्ड असतं, त्यावर क्लिक करा. त्यावर अशोक मामा म्हणतात, ठीक आहे, याच्यावर क्लिक करायचं आता. त्यावर ईशान म्हणतो, आता व्हेरीफायचा मेसेज येईल आणि सगळं कसं परत रिसेट होईल. त्यावर अशोक मामा विचारतात, आणि मी रिसेट विसरलो तर? त्यापेक्षा आपण कागदावर लिहून ठेवू ना. त्यावर ईशान म्हणतो, आणि कागद विसरलात तर? त्यावर अशोक मामा म्हणतात, तेही खरं आहे. आणि ईशान त्यांना ॲप्लिकेशन दाखवू लागतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, एवढं बारीक बारीक बघून माझ्या डोळ्यांची भोकं होतील रे. त्यावर तो म्हणतो, मग कम्प्युटरवर बसा. त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, म्हणजे अजून एक मशीन? त्यावर ईशान म्हणतो, अहो आजोबा ते खूप सोपं असतं, कियांसारखा ढ मुलगा वापरतो तर तुम्ही नाही का वापरू शकणार? त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे मी ढ? त्यावर तो म्हणतो, नाही हो आजोबा. पुढे अशोक मामा म्हणतात, मग आणायचा? मग ठेवणार कुठे? माझ्या डोक्यावर? त्यावर तो म्हणतो, अहो आजोबा संयमीताईकडे आहे ना लॅपी. त्यावर अशोक मामा म्हणतात, लॅपी म्हणजे लॅपटॉप. तेवढ्यात ईशानला इराची आठवण येऊ लागते आणि तो विचारतो, आजोबा इरा कधी येणार आहे? त्यावर ते म्हणतात, आठवण आली का तिची? येईलच ती. आणि तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि ईशान म्हणतो, काका काकू असतील. अशोक मामा म्हणतात, जा दार उघड जा. त्यावर ईशान म्हणतो, मी? त्यावर ते म्हणतात, मग काय मी? त्यावर ईशान म्हणतो, अहो आजोबा, मी जर रात्रीच्या वेळेस दार उघडलं तर तुम्हीच मला रागवतात ना. त्यावर अशोक मामा म्हणतात, शहाणपणा करू नको, जा दार उघड. आणि ईशान दरवाजा उघडतो आणि दरवाजात चंदूबाबा इराला घेऊन आलेले असतात. तिला बघून ईशान म्हणतो, अगं जा, कशाला आलीस? अक्कल शून्य. आणि दोघांची मस्ती सुरू होते. इरा अशोक मामांना आजोबा आजोबा असा आवाज देत पळत जाते आणि त्यांना मिठी मारते. अशोक मामा म्हणतात, आला रे आला माझा धडपड कार्टा. आणि विचारू लागतात, कसा आहेत बाबा तू? त्यावर ती म्हणते, मस्त. त्यावर ईशान म्हणतो, आजोबा तुम्ही जादूच केली, म्हणजे तुम्ही म्हणालात आता इरा येणार, आणि इरा आलीसुद्धा. त्यावर अशोक मामा हसतात आणि म्हणतात, अरे काही काही गोष्टी या तुमच्या तंत्रज्ञानापेक्षाही पलीकडे असतात. आणि ते म्हणतात, जेव्हा आपलं जवळचं माणूस परत येणार असतं ना, ते आपल्याला आधीच कळतं. त्यावर ईशान विचारतो, काय म्हणजे कसं काय? त्यावर चंदूबाबा म्हणतात, अरे उद्यापासून तुमची परीक्षा नाही का? मग इराला आज आणायला नको का? त्यावर सगळेजण हसू लागतात. त्यावर इरा म्हणते, आणि आजोबांना मीच सांगितलेलं की ईशानला सांगू नका, मला त्याला सरप्राईज द्यायचं आहे. त्यावर ईशान तिची नक्कल करू लागतो आणि म्हणतो, मला काही सरप्राईज मिळालं नाही आहे, पचका झाला आहे तुझा पचका. त्यावर इरा बोलते, माझा काही पचका झालेला नाही. त्यावर ईशान विचारतो, तू गप गप इंडो कुठली? मॅथ्स येतं का मॅथ्स? चल बोल, 5चा टेबल बोल. त्यावर इरा म्हणते, मॅथ्स येत नसलं तरी मला खूप चांगले सब्जेक्ट येतात. त्यावर ईशान म्हणतो, बावळटेस एक नंबरची. आणि त्या दोघांची पुन्हा मस्ती सुरू होते. हे बघून दोघंही आजोबा हसू लागतात. अशोक मामा म्हणतात, चंदनराव, गेलेले वैभव तुम्ही परत आणलं. आत्ता कसं एकदम सगळं नॉर्मल वाटतंय. इकडे अनिश आणि भैरवी जेव्हा बाहेर येतात तेव्हा अनिश तिला विचारतो, आपण फुलराणीला परत बोलवूयात का? त्यावर भैरवी म्हणते, काहीही गरज नाही आहे. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ मला माहिती आहे, तिला असं वाटतं
की संयमीने पैसे घेतलेत, ती चुकली आहे. त्यावर भैरवी म्हणते नाही, तिचं बरोबर आहे. संयमीने खरंच पैसे घेतले होते अनिश. हे ऐकून अनिशला धक्का बसतो आणि तो म्हणतो व्हॉट, संयमी? त्यावर भैरवी म्हणते हो, प्लीज तू तुझ्यावर ओरडू नकोस आता. त्यावर अनिश म्हणतो ओरडू नकोस म्हणजे? 2 मुस्काटात देतो आणि बाबांसमोर उभा करतो लगेच. तिला काहीच कसं वाटत नाही. त्यावर भैरवी म्हणते अनिश, तिला गिल्ट आहे ह्या सगळ्यांचं. पण तू जर तिला सगळ्यांसमोर हे कन्फ्रंट करायला सांगितलं ना, तर तिला आणखी गिल्ट वाटेल. ती ऑलरेडी डिस्टर्ब्ड आहे, आणखी होईल प्लीज. त्यावर अनिश म्हणतो अगं पण म्हणून. त्यावर भैरवी म्हणते तिने चूक केली आहे, मला माहिती आहे, पण म्हणून आपल्या माणसाला आपण चुकण्याचा अधिकार नाही देऊ शकत का? आणि ती म्हणू लागते हे बघ अनिश, ताई आणि जिजू गेल्यानंतर तिची सेफ स्पेसच गेली आहे, तुला कळतं आहे का? समाजात फ्रेंड सर्कल असा नव्हताच कधी, तिला त्याची कधी गरजच नव्हती. ते दोघंजणं तिच्यासाठी बेस्ट फ्रेंड्स होते आणि आता अचानक आपण एकटं पडलो आहे. आपल्या आयुष्यात कोणीच नाही आहे असं वाटायला लागलं आहे तिला. त्यावर अनिश म्हणतो अगं पण तू आहेस ना. त्यावर ती म्हणते हो मी आहेच, आणि त्याचीच जाणीव करून देण्यासाठी मी तिला प्रोटेक्ट करते. आणि ती त्याला विचारू लागते तुझ्या बाबांनी तसं केलं असतं का? नसतंच केलं. कारण कसं आहे ना अनिश, मुलींच्या सगळ्याच गोष्टी पुरुषांना नाही कळत. आणि ती म्हणते 16 वर्षांची मुलगी आहे रे ती. तिच्या रोजच्या आयुष्यात फिजिकल मेंटल हार्मोनल चेंजेस होत आहेत. तिलाच तिचं काही नीटचं कळत नाही आहे. आपण नको का समजून घ्यायला तिला? त्यावर अनिश म्हणतो पण बाबांना असं वाटतंय की तूच चुकली आहेस. त्यावर ती म्हणते बाबांना तर नेहमीच असं वाटतं की मीच चुकीची आहे, पण म्हणून संयमी त्यांच्याकडे मान वर करून कधीच बघू शकली नसती आणि मला ते कधीच चाललं नसतं. आणि भैरवी म्हणते अनिश, ही मुलं सर्वस्व आहेत माझं, दे आर एव्हरीथिंग टू मी, आणि मला त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे. ही माझी पद्धत आहे त्यांना प्रोटेक्ट करायची, त्यासाठी मला वाईटपणा घ्यावा लागला तरी चालेल. आणि ती अनिशला विचारू लागते तुला माझं बोलणं पटलं नसेल हो ना? त्यावर तो म्हणतो त्यामागं ही कारणं असेल असं वाटलं नव्हतं. आणि भैरवी हसून म्हणते बाय द वे थँक्स, मला तू कंपनी दिलीस. त्यावर अनिश म्हणतो मग काय रेस्टॉरंटमध्ये एकटी जेवणार होतीस तू? त्यावर ती म्हणते वर्षानुवर्ष हेच करत आली आहे. त्यावर तो विचारतो आवडतं तुला? त्यावर ती म्हणते सवय झाली आहे. लोक म्हणतात स्ट्रॉंग मुलींना स्वतःची कंपनी खूप आवडते, त्या कुठेही एकट्या जाऊ शकतात. त्यावर अनिश म्हणतो बरोबर आहे तुझं, पण कधीकधी कंपनीसुद्धा छान वाटते हो ना? त्यावर भैरवी विचारते पण कधीकधी स्ट्रॉंगपणाचा पण कंटाळा येऊ शकतो हो ना? आणि ती तिचे डोळे पुसू लागते. अनिश तिच्या हातातून गाडीची चावी घेतो आणि तिला गाडीत बसायला सांगतो. इकडे इरा अशोक मामांना विचारत असते आजोबा, तुम्हाला माहिती आहे मला ना तिकडे सारखी उचकी लागत होती, तुम्ही माझी इकडे आठवण काढत होतात ना? त्यावर ते म्हणतात नाही, अजिबात नाही. त्यावर ती नाराज होऊन म्हणते खरंच नाही? त्यावर ते म्हणतात मुळात तुझी आठवण काढण्यासाठी मी तुला विसरलोच कुठे. त्यावर ती म्हणते आय न्यू इट आजोबा, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आणि ती त्यांना आईस्क्रीम भरवते. त्यावर चंदोबा म्हणतात बघ बघ, डबल आईस्क्रीम मिळवण्यासाठी कसा मस्का लावते. त्यावर ईशान म्हणतो त्याचा काही उपयोग नाही, कारण आमचे अशोक आजोबा खूप पक्के आहेत. त्यावर अशोक मामा म्हणतात थोबाडीत लावीला तुझ्या? त्यावर ईशान म्हणतो म्हणजे चंदोबासारखे पटकन फसत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात चंदनराव जरा आगाव झालंय. त्यावर ते म्हणतात आगाव होतं, पण आता माणसात आलंय तुमच्यामुळे. त्यावर ईशान म्हणतो थँक्यू. तेवढ्यात चंदनरावांचं लक्ष संयमीकडे जातं. संयमी शांत बसलेली बघून ते तिला विचारू लागतात संयमी, काय झालं, तू काही खातच नाही आहेस? त्यावर ती काही बोलत नसते. अशोक मामा विचारतात काय गय, काय झालंय? त्यावर ती काही नाही झालं म्हणते. त्यावर ते विचारतात मग तू का खात नाही आहेस, तुझा चेहरा का पडलाय असा? तेवढ्यात दाराची बेल वाजू लागते. त्यावर ईशान विचारतो आजोबा, मी दार उघडू की नाही उघडू? त्यावर ते म्हणतात साळसूत ससा की रे तू माझा. हां, चल दार उघड चल. आणि ईशान दार उघडण्यासाठी पळत जातो. भैरवी आणि अनिश येतात. त्यावर ईशान म्हणतो अरे आलात तुम्ही, चंदोबा पण आलाय. जेव्हा अनिश आणि भैरवी आत येतात, चंदनराव पटकन उठून अशोक मामांना म्हणतात अशोकराव, येतो मी.
आणि जाता जाता म्हणतात, 2-4 दिवस आहे इथे मी, तुम्हाला वेळ असेल तसं तसं आपण भेटू. त्यावर अशोक मामा म्हणतात, मला वेळच वेळ आहे, भेटू आपण. आणि जाता जाता ते अनिशला विचारू लागतात, कसा आहेस अनिश? त्यावर तो म्हणतो, मी बरा आहे, तुम्ही कसे आहात? त्यावर ते काही न बोलतात तिथून जाऊ लागतात. तेवढ्यात अनिश त्यांना आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो, बाबा 1 मिनिट. आणि तो भैरवीला विचारतो, आपण जोडाने पाया पडूया? आणि ती दोघं चंदनरावांच्या पाया पडतात. त्यावर ते म्हणतात, यशस्वी व्हा, आणि भैरवीशी काही न बोलतात ते तिथून निघून जातात. भैरवीचे बाबा तिच्याशी न बोलताच गेल्याने भैरवीला खूप वाईट वाटतं आणि तिला रडू येतं. ती डोळे पुसत आत जाऊ लागते. तेवढ्यात संयमी तिला आवाज देऊन थांबवते आणि विचारते, माऊ, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. आहे तुझ्याकडे वेळ माझ्यासाठी? त्यावर भैरवी तिला चल म्हणते आणि दोघीजणे आत जातात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.